म्हैसूर पाक ही मिठाई तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बाजारातून आपण बऱ्याच वेळा ती विकतही घेतो, पण ती बऱ्याचदा अशी कोरडी असते. म्हणूनच आज आपण साजूक तुपातली, तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळणारी मऊ अशी म्हैसूर पाक वडी घरी कशी करायची ते बघत आहोत. रेसिपी सोपी आहे, योग्य प्रमाणही सांगितलं आहे. साजूक तूप वापरून केलेला हा म्हैसूर पाक तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळतो, बिलकुल कोरडा लागत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करू. आता यासाठी साहित्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी गोड तेल आणि 1.5 वाटी साखर वापरली आहे. प्रथम आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ काढून घेतलं. त्यामध्ये 1 वाटी घरी केलेलं साजूक तूप घालत आहोत. हे असं मस्त कणीदार साजूक तूप कसं करायचं याबाबतच्या टिप्सचा एक व्हिडिओ आम्ही केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे. आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया. सगळ्या पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या आणि छान स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची. आता आपल्याला पाक करायचा आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1.5 वाटी साखर आणि साधारण 1 वाटी पाणी घेतलं आहे, किंवा साखर बुडेपर्यंत पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे. ह्याच्यातच आपल्याला म्हैसूर पाक करायचा आहे, त्यामुळे मी कढई जरा मोठीच घेतली. आता पहिला साखर पूर्ण विरघळून घ्यायची आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे. पूर्ण एकतारी पाक करायचा नाही, एकतारी पाकच्या जरा अलीकडं आपल्याला हा पाक करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण हाताने चेक करतो पाक झालाय की नाही, पण त्याच्यामुळे बोटाला चटका बसायची शक्यता असते. त्यामुळे मी ह्या पद्धतीने पाक झालाय की नाही ते चेक करते. असा झारा किंवा एक सपाट चमचा घ्यायचा, तो मी ज्या पद्धतीने धरलाय त्या पद्धतीने धरायचा आणि हे जो पाक खाली पडत आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचे. तुम्ही बघितलं आता एक तार यायला सुरुवात झाली, म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये बेसन पिठाचे मिश्रण आहे ते घालून घेऊ. हे अशा पद्धतीनं बेसन पीठ पाकामध्ये छान मिक्स होते आणि आपल्याला हलके असे हे पीठ जाणवते. आता एकीकडं मी जे आपण 1 वाटी तेल घेतलेलं आहे ते तापवत ठेवलं आहे. चांगलं कडक असं आपल्याला हे तेल तापवायचं आहे. मिश्रणाला ही छान अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचे, आपण हे जे तेल तापवत ठेवलेलं आहे ते एका पळीनं मी तेल घेतलं आणि या उकळत्या मिश्रणावर अशा पद्धतीनं पसरून टाकलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि कॉन्स्टंट असं आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटांनी उकळी आली की गरम तेल वरनं सोडायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघत असाल छान त्याला उकळी येते, फेस येतो. असंच आपल्याला पूर्ण 1 वाटी तेल वरनं गरम गरम ओतायचं आहे. वरून तेल घातल्यानंतर तुम्हाला फरक जाणवतच असेल, असं पांढरट आपलं मिश्रण होतं आणि त्या फेस तयार होतो, बबल्स तयार होतात. आता आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपण कॉन्स्टंट असं हे मिश्रण ढवळत बसू. जसं जसं आपण मिश्रण ढवळतोय तसं तुम्ही बघू शकता त्याला एक चकाकी येते आहे, मिश्रण पांढरट पडत आहे आणि त्याला बबल्सही येत आहे. 1 वाटी बेसन पिठाला 1 वाटी तेल लागतेच. आता 1 वाटी तेल आपलं वरून घालून झालेलं आहे. आपलं हे मिश्रण चांगलं शिजत आलेलं आहे. जसं जसं मिश्रण शिजते तसं तसं तुम्ही बघू शकता ह्याला एक छान चकाकी येत आहे. जोपर्यंत याचा घट्ट गोळा होत नाही, कढईला तो चिकटत नाही, तोपर्यंत आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे. जरासा तांबूस रंग त्याला आला पाहिजे. बघा इथं आपलं मिश्रण झालेलं आहे. मस्त असे बबल्ससुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत. आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण मी काढून घेत आहे. तुम्हाला ज्या जाडीमध्ये म्हैसूर पाक हवा आहे त्याप्रमाणे ताट किंवा थाळा घ्यावा. आता हे मिश्रण आपण चांगले पसरून घेऊया. मस्त हलके असे हे मिश्रण झाले. जरासं मिश्रण कोमट झालं की लगेचच ह्याचा वडीचा आकार आपण द्यायचा आहे. आता म्हैसूर पाक आयताकृती असतो त्याच अंदाजाने मी यांना आकार देत आहे. मिश्रण कोमट असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्या, नाहीतर त्याच्या वड्या नीट पडत नाहीत. आणि मग गार झालं की आपण याच्या वड्या काढून घ्यायच्या. बघा मिश्रण गार झाले आणि मी आता याच्या वड्या काढत आहे.
अगदी सहज अशा ह्याच्या वड्या निघत आहेत. बघा, आता मी तुम्हाला इथे एक वडी मोडून दाखवते. कशी मऊसूत अशी ही वडी झाली आहे. तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळेल इतकी मऊ अशी आणि तेवढीच चविष्ट ही मैसूरपाकची वडी झालेली आहे. साजूक तुपातली मऊ, तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळणारी, बिलकुल कोरडी न राहणारी मैसूरपाकची वडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त सोप्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.